उद्धव ठाकरेसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने सामन्स दडलं आहे। दोघांनाही हजर राहण्याचे आदेश। नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी लाईव्ह झटक्यामध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण कोर्टात हजर राहण्याचे सामन्स बजावले आहे। 5 ऑगस्टला कल्याण कोर्टात हजर राहण्याबाबत उद्धव ठाकरेंना तर 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत एकनाथ शिंदेंना आदेश देण्यात आले आहेत। 2009 लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टाने सामन्स बजावला आहे। 2009 लोकसभा निवडणुकीत वसंत डावखेर विरुद्ध आनंद परांजपे यांच्यात निवडणूक झाली होती। यावेळी उद्धव ठाकरे यांनी परांजपे यांच्यासाठी 22 एप्रिल 2009 साली घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखेर यांचा एक व्हिडिओ दाखवला। या व्हिडिओमध्ये वसंत डावखेर कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले। या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर वसंत डावखेर यांनी खटला दाखल केला होता। तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत हा व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला। मात्र वसंत डावखेर यांनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले। व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्यासाठी वापरल्याचं वसंत डावखेर यांचा आरोप होता। शिवसेना हा व्हिडिओ डावखेर यांचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली। राजकीय सभेतला हा विषय होता। आनंद परांजपे निवडणुकीसाठी उभे होते। त्या निवडणुकीमध्ये वसंत डावखेर यांनी पोलिसांना घाबरू नका, तुम्ही बिनधास्त मतदान करा याची व्हिडिओ क्लिप सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती। निवडणुकीमध्ये अशा क्लिप संबंधामध्ये दाखवल्या जातात, त्यात विशेष काही नाही। राजकारण म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले। एकनाथ शिंदेंना सुद्धा यामध्ये गुन्हेगार त्यांनी ठरवलं होतं। एकनाथ शिंदे यांनी व्हायरल केलं वगैरे यावेळी ते म्हणाले होते। हे समज फक्त उद्धव ठाकरेंना नाही तर एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे। त्यांना सुद्धा 6 ऑगस्टला हजर राहण्याबाबत सांगितले आहे। शिंदे गटाकडून ज्या प्रकारे या केसेसचं महत्व अधोरेखित केलं जात आहे की उद्धव ठाकरे यांना समन्स बजावलं, मात्र समन्स एकनाथ शिंदेंना सुद्धा बजावण्यात आलं आहे। राजकीय विषय नाही, त्यामुळे त्याला फार गांभीर्याने बघायची गरज नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट हर्षल प्रधान यांनी सांगितलं। तुम्हाला काय वाटतं बातमीविषयी कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।